बाकी आहे। आज उपस्थित सर्व पत्रकार भावाचं मी मनापासून स्वागत करतो। आज ही पत्रकार परिषद ज्याकरिता आपण आयोजित केलेली आहे तो मुख्य मुद्दा महाराष्ट्राच्या समोर आला पाहिजे आणि शेतकऱ्याचं जे म्हणणं आहे हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं पाहिजे। याच्यासाठी आपण ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये आपण उपस्थित सर्वजणांचं मी स्वागत करतो। तुमच्या सर्वांमुळेच आतापर्यंत नेहमी वारंवार शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही मांडू शकलो आणि ते सर्व प्रश्न समाजासमोर न्याय व्यवस्थेसमोर मांडले गेले आणि त्यातूनच कुठेतरी शेतकऱ्याला वारंवार न्याय मिळत गेला। आज जी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे त्याचा मुद्दा आहे की स्वाभिमानीचा नारा आणि कर्जमुक्त 7/12। आपण नेमकं कर्जमुक्त 7/12 का मागतोय आणि याचं कारण काय 7/12 मागण्याचं? कारण वारंवार सोयाबीनचे भाव पडतायत शेतकऱ्याचे, वारंवार केंद्र आणि राज्य सरकार याच्यात हस्तक्षेप करते आणि तुम्हाला आम्हाला यामध्ये भाव मिळू देत नाही, शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत। म्हणून आपण खऱ्या अर्थानं हा नारा देतोय। हा नारा याच्यावर काम हे 1 जानेवारीपासून आपण गावागावात महाराष्ट्रामध्ये जाणार आहेत। स्वाभिमानीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व जिल्ह्यातले सन्माननीय खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गावागावात जाणार आहोत, शेतकऱ्यामध्ये जनजागृती करणार आहोत आणि स्पष्टपणे जे आम्ही 10 वर्ष झाले 2013ला सन्माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी एक नारा दिला होता। त्यावेळेसच्या 2013ला तेव्हा सोयाबीनचा भाव 4500 होता, आजही 4500 आहे। 2023ला सुद्धा तेव्हा त्यांनी नारा दिला होता की आम्ही 1 लाख सह्यांचं निवेदन हे सन्माननीय पंतप्रधान साहेबांना देणार आहोत। तत्कालीन पंतप्रधानाला त्यांनी सुपूर्द केलं। म्हणून आम्ही आज त्याच सरकारला त्यांच्याच पद्धतीनं सांगतोय की सोयाबीनचा भावही आज 4500 रुपये आणि तुम्ही 1 लाख सह्याचं निवेदन सन्माननीय पंतप्रधानाला दिलं होतं। आम्ही तसंच 2 लाख सह्याचं निवेदन सन्माननीय पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना शेतकऱ्याच्या कर्जासह बँकेच्या डिटेल्ससह देणार आहोत। हे आपण का पत्रकार परिषद घेतोय? कारण मागच्या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीतून वाचले, काही शेतकरी रेग्युलर होते ज्यांना 50,000 रुपये आत्तापर्यंत मिळाले नाही आहेत, ते शेतकरी सुटले होते कर्जमाफीतून। खरा अन्याय तर जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांच्यावर झालाय मागच्या 2 कर्जमाफीमध्ये, हे सुद्धा सरकारला मान्य करावं लागेल। म्हणून आपण ही पत्रकार परिषदेमध्ये त्या लोकांचा सुद्धा मुद्दा घेतोय आणि जे काही शेतीवर कर्ज झालंय हे खऱ्या अर्थानं आमचं देणंच लागत नाही, कारण सरकारच्या धोरणामुळे हे कर्ज आमच्या अंगावर झालंय। आम्ही व्यक्तिगत असं काहीच केलं नाही की जेणेकरून आमच्या अंगावर कर्ज व्हावं। आम्ही शेती पिकवलेली आहे, आम्ही त्याच्यामध्ये काबाड कष्ट शेतीमध्ये केलेले आहेत, परंतु भाव मिळत नाही हा काय आमच्या हातात नाहीये, हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं धोरण आहे आणि तिथंच आमचं मरण झालेलं आहे। म्हणून येत्या वर्षामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे, कशाचंही असो ते, शेतीवर जर ट्रॅक्टरचं जरी कर्ज असेल तर त्यानं शेतीसाठीच घेतलं आणि तो शेतीच्या उत्पन्नामधूनच फेडणार होता, त्याच्यामुळे त्याला तेही माफ झालं पाहिजे। आणि कर्जमुक्त 7/12 आम्ही का म्हणतोय? बरेच शहरातले लोक म्हणतात की बुवा शेतीवर शेतकऱ्याला दरवर्षीच पैसे माफ पाहिजे का, कर्ज माफ पाहिजे का? तर कर्जमुक्त 7/12 का म्हणतोय आम्ही? आत्ताच तुम्ही आम्ही पाहिलं असेल काही दिवसापूर्वी 68,000 कोटी रुपये, 68,000 कोटी रुपये ही रक्कम माफ झालेली आहे मोठमोठ्या बड्या 50 उद्योगपत्यांना। याच्यामध्ये हिऱ्याचा व्यापारी सुद्धा आहे, त्याला सुद्धा माफ झालेली, तो पळून गेलेला आहे, त्या व्यापाऱ्याला सुद्धा हजारो कोटी रुपये माफ झालेले आहेत। आणि ही जी पूर्ण रक्कम आहे ही 68,000 कोटी रुपये एवढी रक्कम सरकारनं माफ केली आहे। लॉकडाऊनच्या काळात तुम्ही आम्ही कोविडमध्ये झुंजत होतो, त्याच बाजूला बड्या उद्योगपत्यांना 11 लाख कोटी रुपये, आपण हजारात कर्ज म्हणतोय काही लोकांचं, तिथं 11 लाख कोटी रुपये एवढं कर्ज शेतकऱ्याचं
उद्योगपत्याचं माफ करण्याचं काम कोविडच्या काळात सरकारने केलंय। मग आमचं म्हणणं एवढ्या लाख लोकांना जर कर्ज माफ होऊ शकते, त्यांचा उद्योग घाणीत आला की त्यांना तुम्ही माफ करणार पैसे, मग आम्ही पण घाणीत आलो ना। आम्हाच्या शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार आहे आणि तुम्ही देणार की नाही देणार हे सुद्धा आम्ही तुमच्याकडून वतवून घेणारच आहोत, त्यामध्ये कुठेही दुमत नाहीये। आणि हे आपण का मानतोय, कारण यांचं कोट्यावधीचं कर्ज यांनी माफ केलंय आणि शेतकऱ्याचं कर्ज आहेच किती हो। अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं जर कर्ज काढलं, पूर्ण सातबारा जरी सरकारनं कोरा करतो म्हणलं तर शेतकऱ्याचं कर्ज होतं 53,000 कोटी रुपये। अख्ख्या महाराष्ट्राला पुरा सातबारा कोरा करायचं म्हणलं तर, आणि मग एका बाजूला तुम्ही 68,000 11 लाख कोटी रुपये माफ केलेले तर मग एवढे कोटी उद्योगपत्याचे माफ होऊ शकतात, तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे फक्त 53,000 कोटी रुपये का माफ होऊ शकत नाहीत, हा सुद्धा आमचा सरकारला सवाल आहे। आणि या वर्षी आम्ही पैसे देणं आमचं लागतच नाही, याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्ही आमचे भाव पाडलेले आहेत म्हणून आम्हाला हे पैसे तुम्हाला द्यायचे लागत नाही येतं, ही स्पष्ट भूमिका आमची आहे। दुसरी गोष्ट, तुम्हीच आज 3 वर्ष झाले म्हणताय की दुष्काळ पडा लागला शेतकऱ्यावर, कधी ओला दुष्काळ पडतो कधी कोरडा दुष्काळ पडतो, याचाही फटका संपूर्ण शेतकऱ्याला पडा लागलेला आहे। आणि या ओल्या आणि कोरड्या दुष्काळाचा फटका 3 वर्ष झाले जो शेतकऱ्याला पडतोय, या फटक्याचा परिणाम हा दरवर्षी शेतकऱ्याला पडा लागला। त्याच्यामुळे मग हा फटका जर आमच्या नशिबीत दरवर्षीच असेल तर आम्हाला हे पैसे तुमचे देणं लागत नाहीत आणि आम्ही देणार नाही, म्हणून आम्ही हा नारा देतोय। सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला आज आम्ही विनंती करतोय की साहेब, तुम्ही मोठमोठ्या लोकांची कर्ज माफ केली, जर आमची कर्ज माफ झालं नाही तर आम्ही सर्व शेतकरी घेऊन तुमच्या दारावर बसू, एवढं बिन मात्र नक्की ध्यानात ठेवा, कारण आमची पैसे भरायची अवकात राहिलेली नाही। तुमचे धोरण चुकल्यामुळे आमचं दुकान लागतंय, तुम्ही आमच्या सोयाबीनचं खराबा केलाय, तुम्ही सोयाबीन निर्यात करायला तयार नाही म्हणून आमचे भाव पडा लागले, याचा फटका आम्हाला पडतोय, म्हणून आम्ही आमचं कर्ज आमचं देणं लागत नाही, हा आमचा ठामपणे सर्व शेतकऱ्याच्या वतीनं नारा आहे। आणि आम्ही 2 लाख शेतकऱ्याचे फॉर्म कागदपत्र हे सर्व पहिल्या टप्प्यात नरेंद्र मोदी साहेबांना देणार आहे, दुसऱ्या टप्प्यात राज्याच्या मुख्यमंत्र्याला देणार आहेत, आणि त्यानंतर जर कोणी ऐकायलाच तयार नसेल किंवा यांचे कानं उघडत नसतील तर मोठमोठ्या उद्योगपत्यांनी जे कर्ज बुडवले याच्या लिस्टा आमच्याकडे रेडी आहेत, किती हजार कोटी रुपये कोण बुडवलेले आहेत। जसं आत्ता जे 68,000 कोटी रुपये बुडवले आम्ही तुम्हाला सांगितलं, ह्या फक्त 3 कंपन्या आहेत, या 3 कंपन्यांना हे सारे पैसे बुडवलेले आहेत। आणि मग 3 कंपन्याचं नाव आहे गीतांजली, गिल आणि नक्षत्र, या 3च कंपन्यांना हे पैसे बुडवलेले आहेत। मग या लोकांचं कर्ज राईट ऑफ होतात, या लोकांना पैसे मिळतात, तर आम्हाला सुद्धा पैसे मिळाले पाहिजे। जर मेहुल चौकशी सारखा एखादा पळून जातो आणि त्याचे हजारो कोटी माफ करते, तो देशाच्या बाहेर आहे, शेतकरी तरी देशात आहे, तो देशाच्या बाहेर असताना सुद्धा त्याचे पैसे माफ केले जातात सरकार थ्रू, आणि त्याला मात्र मोकळीक दिल्या जाते हजारो कोटी माफ करून। तर मग आमच्या शेतकऱ्याचे पैसेच किती येतं, कोणावर लाख रुपये असतील, कोणावर 2 लाख, लई श्रीमंत शेतकरी मोठ्यात मोठा झाला तर महाराष्ट्रात 15 लाखाच्या वर 20 लाखाच्या वर कुठलाच शेतकरी नाहीये भावांनो। कारण आम्हाला तुम्ही कर्ज फक्त एकरी 20,000 रुपयाच्या वाटप हा महाराष्ट्रात कुठेही देत नाही, 20,000 रुपयाच्या वर 20,000 रुपये तुमचा आमचा सरासरी तुम्ही वाटप देताय, त्यामुळे 20,000 रुपयानं जरी तुम्ही हेक्टरी हिशोब लावला एकरी, तर आमचं कर्ज एवढं मोठं होत नाही जेवढं तुम्ही मेहुल चौकशी सारख्या लोकांना माफ केलेलं आहे कर्ज। त्याच्यानंतर या 7 साल या मागच्या कोविडच्या काळामध्ये 2,45,000 कोटी रुपये एवढं कर्ज एका कंपनीला राईट ऑफ झालं। मग एका कंपनीला जर एवढं कर्ज राईट ऑफ होत असेल तर त्यासाठी तुम्हाला आम्हाला सुद्धा बोलावं लागल, शेतकऱ्याची बाजू आम्हाला मांडावं लागल, आणि ती शेतकऱ्याची बाजू आम्ही ठामपणे मांडणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ठामपणे भूमिका आहे, जर आमच्या शेतकऱ्याचे पैसे माफ करावे लागतील सरकारला, याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहे, गावागावात शेतकऱ्यापर्यंत जाणार आहे, आणि 2 लाख विदर्भ आणि मराठवाड्यातून 2 लाख शेतकऱ्याच्या सह्या आम्ही निवेदनासह त्यांच्यावर असणाऱ्या कर्जासह तो अर्ज आम्ही सरकारला देतोय। बाकी पश्चिम महाराष्ट्रातून आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आकडा हे राजू शेट्टी साहेब जाहीर करणार आहेत। जवळपास 10 लाख लोकांचं शेतकऱ्यांचं जे
डाटा आहे हा पूर्ण महाराष्ट्रातून कव्हर करून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला देणार आहोत। परंतु तुर्ता आम्ही आमच्यावर जी जिम्मेदारी आहे मराठवाडा आणि विदर्भाची ही 2 लाख शेतकऱ्यांचा आम्हाला डाटा प्रोव्हाइड आम्ही करणार आहोत, त्यांच्यापर्यंत नेणार आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्याला जाणीव होईल की आपल्याला कर्ज द्यायची गरज नाहीये, यांनी कोणाकोणाचे कर्ज माफ केलेले आहेत त्याच पद्धतीने आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा, हीच आमची स्पष्टपणे यांना मागणी आहे। आणि जर हे मान्य करत नसतील तर मात्र निश्चितपणाने पुढच्या काळातला टप्पा प्रेमाचा नसेल हे मात्र नक्की। आणि आम्ही खऱ्या अर्थानं या टोकाला आलो काऊन तर याचं खरं कारण आहे 10 वर्षात सर्वांचे भाव वाढले पण सोयाबीनचे भाव वाढलेले नाहीत। आणि मग 10 वर्ष झाले सोयाबीन कापसाचे भाव वाढत नसेल, आयात शिल्लक होत असेल आणि आमच्याला पैसे येत नसतील तर मग मात्र निश्चितपणाने आम्ही कर्जमाफी मागणार आहोत आणि कर्जमाफी मागणारच आहे। आणि कर्जमाफी केंद्र राज्य शासनाच्या छाताडावर बसून घेणार आहोत, कारण आमच्या शेतकऱ्याचं डिव्हायडेशन करण्याचं काम यांनी केलंय। कोणी बागायतदार केलंय, कोणी अल्पभूधारक केलंय, कोणते शेतकरी कोरडवाहूवाले केलेत। हे कोरडवाहू, बागायतदार, अल्पभूधारक हा फॉर्म्युला पूर्ण आम्ही बंद करणार आहोत आणि सरसगट प्रत्येक शेतकऱ्याच्या 50,000पासून तर 25 लाख जरी असेल आमच्या शेतकऱ्यावर तरी आम्हाला माफ झालं पाहिजे। कारण उद्योगपत्याला जर कोट्यावधी रुपये माफ होतात तर मग आम्हाला का होत नाहीत हा सुद्धा आमचा तुम्हाला सवाल आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या राबवल्या जात आहेत। बरोबर आहे, ह्यामध्ये काही दुमत नाहीये। आगामी लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर आम्ही कर्जमाफी शेतकऱ्याची मागतोय, यामध्ये काही दुमत नाहीये। कारण 2013ला सन्माननीय फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांचाच फॉर्म्युला आहे, त्यांनी सुद्धा लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच तत्कालीन पंतप्रधानाला हा निवेदन देऊ आणि प्रेशर तयार करतोय आम्ही शेतकऱ्याचं। खऱ्या अर्थानं हे प्रेशर तयार करण्याची टेक्निक आहे, त्यांनीही ती वापरली होती। आम्ही सुद्धा त्यांचाच फॉर्म्युला वापरतोय। केंद्र आणि राज्य शासनावर सरकारचं प्रेशर तयार करणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे आम्ही तसं जरी तुम्ही समजलं तर काही वावगं नाही, पण शेतकऱ्याच्या पदरात पैसा पडला पाहिजे, 7/12 कोरी झाली पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट आहे। निवडणुकीत भाव तेच पाडतात ना, कारण निवडणुकीला भाव तेच पाडायला लागले, तेलाच्या कंपन्या त्यांनाच पैसे द्यायला लागल्या, त्याच्यामुळे आमची काही अडचण नाहीये त्यांच्याशी। आणि हे डोळ्यासमोर ठेवून जर आम्ही करत नाही तर मग मात्र यांना सुद्धा जाग येत नाही, कारण नेते काय आम्हाला डबल भेटत नाहीत हे मात्र स्पष्टपणे। सरकार कुठलंही आलं तरी आम्हाला काही भेटत नाही, सरकार कुठलंही आलं तर ते सत्तेत गेल्यावर आमची भाषा बोलत नाहीत। पण निवडणुकीचा हा करेक्ट टाइम आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीतीचा हा करेक्ट टाइम आहे। युद्धाचं ग्राउंड आपलं असलं पाहिजे, म्हणून आता युद्धाचं ग्राउंड आमचं आहे आणि नेत्या लोकांना आमच्या घरी यावं लागणार आहे शेतकऱ्याच्या, त्याच्यामुळे आम्ही आमची मागणी ठामपणे मांडणार आहे। आणि हे जर डोळ्यासमोरून वाटत असेल कोणाला काही गोष्टी तर मग मात्र निश्चितपणाने डबल हे आमच्या हातात सापडत नाहीत, हे मात्र नक्की आहे। समजा कर्जमाफी झाली नाही तर आता लोकसभेच्या निवडणुका आहेत। आम्ही आज का सुरू करतोय, कारण लोकसभेचं बिगुल वाजले, यांना सत्तेत यायचंय आणि उद्या विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत। त्यामुळे यांनी जर कर्जमाफी केली नाही तर शेतकरी यांचा फटका काय असतो, शेतकऱ्याचा आसूड ओढायचं काम शेतकरी राज्यकर्त्यावर नक्कीच करतील। आता काही शेतकरी 100% आमचा अडाणी राहिला नाही, आम्ही तेवढं काम मात्र नक्की करतील शेतकरी, हा आम्हाला विश्वास आहे। कारण आमचं काहीच देणं लागत नाही, यायनं आमचे भाव जर पाडले नसते तर आम्ही याला मागतही नसतो। आज आम्ही जाहीरपणे सांगतोय, आम्हाला 3 वर्षात जर तुम्ही 8,000 रुपयानं सोयाबीनला भाव दिले असते, 12,000 रुपयानं कापसाला भाव दिले असते, आम्हाला जर चांगल्या योजनेतून पैसे मिळाले असते तर आम्ही हे कामच केलं नसतं ना। आम्ही तर कर्ज फेडायला प्रामाणिक हो, शेतकरी जे प्रामाणिक आहे। आणि आमचा शेतकरी सरकारला वाटत असेल की 2,000 रुपये 3 महिन्याला टाकतो आम्ही म्हणजे शेतकरी भुलल। आता काही शेतकरी 2,000 रुपये 3 महिन्याला टाकल्यानं भुलणार नाही कोण्या योजनेला, कारण त्याला कळालं आपलेच 4500 रुपयाचे भाव पाडायचे आणि आपलेच 2,000 आपल्याला द्यायचे, हे सरकारचं धोरण शेतकऱ्याला कळालेलं आहे। त्यामुळे शेतकरी त्या 2,000 रुपयाचा फटका आता शेतकरी खाणार नाही, हे मात्र नक्की आहे। आणि 2,000 बिन आमचेच येतात, कारण भाव पाडले तुम्ही आमचेच,
आणि पैसे द्यायला लागले 2,000 वरून आम्हाला. त्यामुळे 2,000 काय आम्ही जे आहेत ते आमचेच येतं, पण ते काय आम्हाला मान्य नाही भानगडती. त्यानं काय आम्हाला बोलवण्याचा आणि चॉकलेट देण्याचा प्रयत्न करू नये. निवडणूक आली की 2,000 रुपये टाकते सरकार, आणल्या दिवशी हप्ता आणि आले पैसे हान मतदान. ते काय आमचा शेतकरी एवढा आता वेडार आला नाही. आमचा सातबारा कोरा नाही झाला तर निवडणुकीत फटका निश्चितपणानं आम्ही देऊ, हे मात्र नक्की. वातावरणाच्या बदलामुळे तुरीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यासाठी सरकारकडून कुठली मदत त्यापर्यंत शेतकऱ्याला मिळाली, त्यासाठी काय सरकारची भूमिका जी फटका पडलाय तुरीला पाऊस जास्त पडल्यामुळे जे तुरीचं नुकसान झालं, खऱ्या अर्थानं या तुरीच्या नुकसानाचे ताबडतोब पैसे मिळायला पाहिजे होते. पण आज तुमच्या माहितीसाठी सांगतोय की सरकारनं जो नियम काढला, सरकार म्हणते तुरीचे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, पण सरकार तुरीचे पैसे द्यायला लागलं 82 रुपये गुंठ्यानं. आणि सरकार त्या शेतकऱ्याचा 2.5 एकरापैकी फक्त 20 गुंठे नुकसान झालं असं नमूद करतं. हे मी नाही, सरकारी यंत्रणेचे कागदपत्र येतं अक्षरशः आहे की 2.5 एकरातलं फक्त 20च गुंठे तूर आहे. मला विचारायचंय सरकारला, मग आम्ही त्या राहिलेल्या 80 गुंठ्यात रब्बीत घेतो काय? आमचं वावर खाली असतं, फक्त वल्गना करायचे 8,000 रुपये, तुम्हाला 8,200 रुपयांना हेक्टरी मदत देऊ आणि मात्र ॲक्च्युअल मदत मिळेल आमच्या शेतकऱ्याला तेव्हा 20 गुंठ्याची मदत मिळेल. हा शेतकऱ्याची सरळ सरळ फसवणूक चालू आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकारनं जे पैसे द्यायचे आम्हाला तुरीचे, हे थेट आमच्या अकाउंटला 8,000 रुपये हेक्टरीनं टाकावे. त्याचे सर्वे करण्याचं काम नाही, कारण सरसकट शेतकऱ्याचे पैशाचं तुरीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सर्वेचं काय काम आहे? अख्ख्या महाराष्ट्रात पाणी पडलं आणि साऱ्याला माहिती आहे. त्याच्यामुळं याचे नुकसानीचे पैसे थेट आमच्या पदरात पडले पाहिजे तुरीचे, ही आमची स्पष्टपणे मागणी आहे. आणि जर हे देत नसतील तर मग आमचा आंदोलनाचा हत्यार आहे. आम्ही तर फार लहान लोक आहे सत्तेपुढी, आमचा आंदोलनाचा हत्यार रेडी आहे. आम्ही त्याच्यावर काय आंदोलन करायचं ते बघू आणि निश्चितपणानं सरकारला धारेवर धरू. काय म्हणलं? हां, शेतकऱ्याचा जो महाराष्ट्रभर आम्ही अर्ज भरून घेणार आहोत त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे आम्ही की कर्जमाफीचा अर्ज आहे तो, आणि त्याच्यात त्याचं नाव, गाव, पत्ता त्याच्या खाली लिहिलेले, त्याच्यावर असणारं शेतीचं कर्ज. त्याच्यात आम्ही कोरडवाहू म्हणणार नाही, बागायती म्हणणार नाही, शेतकरी सातबारा आहे मीन्स तो शेतकरी आहे. त्याचं शेतीचा पूर्ण डाटा, किती एकर आहे, काय आहे, किती गुंठे, त्याच्या पुढे त्याच्यावर असणारं लोन, शेतीवर त्याच्या जर ट्रॅक्टरचं लोन असेल तरी त्यानं त्याच्यावर लिहायचं. शेतीच्या सातबाऱ्यावर जो बोजा असेल त्याचा, मग तो एखादा व्यापारी का छोटा मोठा असेना, पण त्यानं जर शेतीवर कर्ज काढला असेल तर त्या शेतीच्या कर्जावर आम्ही त्याची नोंद करून घेऊ. आणि त्याचा तो आकडा आणि समोर त्याच्या येणारी बँक. आम्ही बँक का घेतोय? कारण एक पंजाब नॅशनल बँकेला दणका 2,45,000 कोटी रुपयाचा देऊन ती बँक हल्ली नाही, अजून सुद्धा जिवंत आहे. त्याचा फटका सामान्य लोकांना पडला, फक्त जे इन्व्हेस्टर होते त्यांना. मग आमच्या शेतकऱ्याचं कर्ज तर एवढं मोठं हात लागलं नाही एका बँकेत. मग या सरकारच्या कोणत्या बँका अशा डुबणार आहेत की आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं ना? म्हणून आम्ही त्याचा डाटा घेतोय आणि ते बँक वाईज सेपरेशन याच्यासाठी की 2 लाख लोकांचा जर मराठवाडा विदर्भात टेंटेटिव्ह आकडा काढला आम्ही, तर या 13 बँकेमध्ये ते डिवायडेशन होईल आणि 13 बँकेच्या डोक्यावर जर भार जाईल तर त्याच्यात काही एवढा मोठा कर्जाचा वाटा एकेका बँकेच्या अंगावर येणार नाही. म्हणून आमच्या अभ्यासासाठी आम्ही त्या बँकेचे नावं सुद्धा घेतोय आणि इंडिव्हिज्युअली त्या शेतकऱ्यावर असणारं कर्ज घेतोय, म्हणजे जेणेकरून आम्हाला एक ॲव्हरेज येईल की जर एखाद्या शेतकऱ्यावर 15 एकर जमीन असेल तर त्याला ॲव्हरेजमध्ये कोणावर जर समजा 5 लाख कर्ज असेल, कोणावर 4 असेल, कोणावर 3 असेल, तर एक ॲव्हरेज टेंटेटिव्ह भाग कर्जाचा सुद्धा आम्हाला काढता येईल. की बा ट्रॅक्टर 10,000 लोकांचे फॉर्म दिले आपल्याजवळ आणि 10,000 लोकांना 15-15 एकर जमिनीवाले येतं, पण त्याच्याजवळ 5,000 लोकांजवळ ट्रॅक्टर येतं. 5,000 लोकांजवळ तर कमी पैसे येणार ना अंगावर. मग आमचे पैसे पण अंदाजे किती येतील हा सुद्धा आमचा एक कॅल्क्युलेशन आहे की आम्ही 53,000 कोटी रुपयाच्या वर जात नाही. आणि एकाच व्यापाऱ्याचे 68 लाख कोटी रुपये माफ झाले, मग आमचे पैसे तर फार कमी आहेत. हीच आमची सरळ सरळ मागणी. आम्ही लाखात आहे. एकीकडं शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही तर दुसरीकडं सरकारनं सोयाबीन असेल किंवा मग कांदा असेल याची निर्यातबंदी सुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी मीडिया खूप झालेलं आहे. सरकारला सिटीतले लोक, मोठमोठ्या शहरातले लोक खुश राहिले पाहिजे. हा निवडणुकीचा पार्टी की त्या लोकांना महागाई भेटली नाही पाहिजे. निवडणुकीच्या काळात त्यांना आपल्याला मतं टाकले पाहिजे आणि म्हणून सरकार शेतकऱ्याचे भाव दाबायला तयार आहे, परंतु शहरी मतदार हा आपल्या बाजूने राहिला पाहिजे, खुश राहायला पाहिजे. त्याला फुकट खायला भेटलं तरी चालेल, त्या मतदाराला कमी पैशात मिळालं पाहिजे आणि मग मात्र इकडे शेतकरी दाबायचा. म्हणून आम्ही म्हणतोय काय, तुम्ही आमचे भाव पाडता म्हणून तुम्ही आमचा सातबारा कोरा करा.
भाव त्यांनीच पाडले ना स्पष्टपणे. आज तुरीचं तुम्ही आपण सांगतोय तुरीची आयात केलेली, मोझाम्बिक नावाच्या देशाकडून लाख जेवढी पिकल तेवढी तूर भारत आयात करणार आहे. मग मोझाम्बिक सारख्या देशात शेतकरी राहतो, भारतात काय काय जनावर राहतात का? भारतातल्याही शेतकऱ्याला पैसे द्यायला पाहिजे त्या पट्टीत. तिथली मोझाम्बिकची तूर याला 8,000 रुपयानं भारतात आणायला परवडते, पण भारतातल्या इथल्या शेतकऱ्याला 8,000 रुपयानं तूर घेऊ द्यायला परवडत नाही. हा कोणता नियम आहे सरकारचा? मग आमचा हक्क आहे, आम्ही जे मागतोय आमच्या हक्कानं आमचं लुटलं यांनी. कारण जीएसटी सगळं आम्ही भरलंय. आमच्या बापाच्या वावरातली सोयाबीन आहे, तिला सुद्धा 5% जीएसटी आहे. शेतकऱ्याला जीएसटी कुठलाही परत मिळत नाही, व्यापाऱ्याला तरी जीएसटी परत मिळतो, पण कुठल्याही शेतकऱ्याला 5% कटलेला सोयाबीनचा जीएसटी परत मिळत नाही. नवे तर कोणत्याच कडधान्याचा मिळत नाही. मग ही सरकारची चूक आहे. सरकारच्या धोरणामुळे आमचा जीव चाललाय. आणि त्यांना काय करायचंय? आमचे भाव होतात तेवढे पाडायचे. त्यांना माहिती आहे स्ट्रॅटेजिकली शेतकरी काही एवढं ध्यान देत नाही. पाडून टाका भाव, आज ते बोलतील उद्या ते क्लोज करतील, असं सरकारचं धोरण झालेलं. पण हे काय आम्ही एवढ्या पद्धतीत सरकारचं ऐकून घेणार नाही. निश्चितपणानं केंद्र आणि राज्य सरकारच्या अंगावर आम्ही चालून गेल्या बगैर राहणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे. काय व्हायचं ते होईल असंही आम्ही मरायला टेकलोय, तसाही आमचा शेतकरी मरायला टेकलाय. म्हणून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारवर चालून जाणार आहोत, म्हणजे जाणार आहोत. मग लढाई आर हो का पार हो, आणि शेतकरी ऑलरेडी याच्या बाजूने उभा आहे. कारण शेतकऱ्या हा देशोधडी लागलाय. आज तुमच्या आमच्या शेतात कोणाही वावरावर गेले, आम्ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय? मी गावागावात शेतकऱ्यापर्यंत जातो, घराघरातल्या शेतकऱ्याची नाळ जुळलेली आहे. लोक रडतायत अक्षरशः आज की 5,000 सोयाबीन विकली असती तर परवडत होती भाऊ, आता सोयाबीन 4,500 आली. 6,000ची आशा होती फक्त, ती सारी आशा सरकारनं मोडून टाकली. मग आमच्या जर आशेवर तुम्ही पाणी फिरवत असाल तर निश्चितपणानं 2024ला आमचाही दणका तुम्हाला दाखवून देऊ, यामध्ये काहीही दुमत नाही. वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या वजन काट्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं त्या मार्केट कमिटीचं नाव आहे गजानन मार्केट कमिटी. त्या गजानन मार्केटला आम्ही आंदोलन केल्यानंतर त्याच्यावर DDRनं कारवाई केली. समोरही त्याच्यावर कारवाई झाली, त्याचा काटा बंद आहे. परंतु परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर 13 चौकशा लागल्या पणनच्या. त्या चौकशा चालू आहेत पणनच्या. त्याला आम्ही पणनला पण पत्र इश्यू केलेलं आहे की याच्यावर काट्यावर याच्या बंदी आणावी, याच्यावर पुढील फौजदारी गुन्हे दाखल करावे. आणि माझं सुद्धा शेतकऱ्याला आव्हान आहे की आम्हाला एक प्रायव्हेट मार्केट सापडलं, पण अशा हजारो प्रायव्हेट मार्केट आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये हीच परिस्थिती चालू आहे. ह्यो आपल्याला सापडला आणि याला आपण अजिबात सोडणार नाहीये. याच्यावर जे गजानन कृषी मार्केट आहे याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याबरोबर आपण सोडणार नाही. फक्त कागदपत्र टेक्निकली आमच्या हातात येऊ द्यात, ते आल्यानंतर 100%च्यावर गुन्हे दाखल करू, त्यामध्ये काही दुमत नाहीये. आणि त्यांनी जो घोळ केलाय हा असा तसा नाही, तर एका गाडीमागे 63 किलो असा त्याला पैसे मिळत होते. म्हणजे 63 किलो एका गाडीमागे, म्हणजे एखादी गाडी जर मोजली तर 63 किलो शेतकऱ्याचा माल कमी व्हायचा. आपण 50 किलो ने ॲव्हरेज धरा. या माणसाच्या मार्केटला येतात जवळपास 100-200 गाड्या. आता 200 गाड्या मागं जर तुम्ही 50 क्विंटल पकडलं, 50 किलो पकडलं 200 गाड्या मागं, तर याचा माल व्हायला लागला जवळपास 50 पोते फुकटाचा. आणि हा 50-100 पोते जो माल फुकटाचा जमा करायला लागला, याचा नफा व्हायला लागला जवळपास 4,000 5,000 जरी इकला यानं माल हो तर 50 पोत्याचे 2 लाख रुपये हा पर डे कमवा लागला. म्हणून या जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट मार्केटची संख्या वाढा लागली. शेतकऱ्यांना सुद्धा दक्ष राहणं गरजेचं आहे. आपल्याला जिथं तिथं धोका आहे. माझी सर्वत्र भावांना विनंती आहे, मी एकटा सर्व ठिकाणी पुरणार नाही, परंतु माझी सर्वांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा स्वतःचा माल देताना दक्ष राहा. आणि माझा तर असा दावा आहे की प्रत्येक प्रायव्हेट मार्केटला, प्रायव्हेटच काय कुठल्याही काट्यावर शेतकऱ्याला 25 ग्रामचा ठोका आहे म्हणजे आहेच पावभर, आणि वरून टाकतात तो म्हणजे अर्धा किलोचा ठोका आहे म्हणजे आहे आपल्याला दणका क्विंटल माग. ते सुद्धा आपण दक्ष राहणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या मालाची काळजी घेणं गरजेचं आहे, ही माझी शेतकऱ्याला सुद्धा विनंती. वजन काट्याची खऱ्या अर्थानं नियमित तपासणी व्हायला पाहिजे. ती तपासणी मी तर म्हणतो दर महिन्याला 15 दिवसाला व्हायला पाहिजे, कारण वजन काट्यावाल्याला असंही काही शिल्लक काम नाहीये. आणि मार्केट इनमीन 15-20 मार्केट आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. 15-20 मार्केटला तपासायला काय हरकत नाही त्यांना, परंतु त्यांचं मार्केटवाल्याचं साठवलोट आहे. जसं DDR कार्यालयाचं यांचं साठवलोट आहे, जोपर्यंत आम्ही गेलो नाही तोपर्यंत DDR साहेबाचे पेन चालले नाही. त्या पद्धतीत यांचं त्याचं काही साठवलोट आहे का, हा सुद्धा प्रश्न आमच्या मनात आहे. पण निश्चितपणानं
येत्या 8 दिवसामध्ये त्याचाही प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि जिल्ह्यातल्या आज तुम्हाला पत्रकार परिषद घेतो या निमित्तानं सांगतो जिल्ह्यातल्या प्रत्येक मार्केट कमिटीचा काटा हा येत्या 8 दिवसात त्या चेक करायला लावेल म्हणजे लावेल त्यामध्ये काही दुमत नाही भले आंदोलन करायचं काम पडलं छाताडावर बसायचं काम पडलं हरकत नाही आणि काट्याचा बोर्ड त्या कमिटीच्या बाहेर म्हणजे मार्केट कमिटीच्या बाहेर शेतकऱ्याला लावायला लावेल हे मात्र नक्की सांगतो की याचं वजन किती याचं मायनस किती याचं प्लस किती मोजायचं कसं हे सुद्धा लावायला लावेल दादा मार्केट कमिटीवर कंट्रोल करणारे म्हणजे काय मी करणार नाहीये मार्केट कमिटीवर कंट्रोल आपण अधिकाऱ्यालाच करायला लावणार आहे डीडीआरच्याच हस्तक्षेपाला करायला लावणार आहे कारण बाकीला काही समजत नाहीत आणि ते प्रायव्हेट मार्केट आहेत विशेष म्हणजे आणि ते प्रायव्हेट उघडलेच ते त्याच्यासाठी की स्वतःची दुकान स्ट्रॉंगपणे चालली पाहिजे त्याच्यामुळे त्यांची दुकानदारी सेटअप झालेली आहे आणि त्या दुकानदारीत आपण अधिकाऱ्यालाच डीडीआरला धारेवर धरणार आहे अन्यथा डीडीआर आम्हाला सांगतात की आमच्यावर फक्त इथपर्यंत नियंत्रण आहे बाकी यांचं लायसन्स सस्पेंड करण्याचा अधिकार पणनला आहे म्हणजे पुण्याला आहे आता पुण्याला जेव्हा मेल करतो आपण तेव्हा त्याचा मेलचा रिप्लाय सुद्धा 8-8, 10-10 दिवस येत नाही कारण आपण एवढे मोठे नसतो की त्याच्या मेलचा ते रिप्लाय गेल त्याला फोन लावावं लागते भानगडी करावं लागतात तेव्हा कुठेतरी याचे मेल रिप्लाय येतात आणि या कंपन्याला लायसन्स थेट पुणे पणन दिल्यामुळं सारी अडचण निर्माण झालेली आहे डीडीआर सुद्धा कमजोर पडायला लागला कुठे कारवाई करताना एका बाजूला हे सुद्धा आम्हाला निदर्शनात आलंय पण निश्चितपणानं आपल्या जिल्ह्यापुरतं आपण ते करू यामध्ये काही दुमत नाही ते मार्केट बंद करू शकता ना म्हणजे आज ते काटा आपल्या लक्षात आला आता ते केव्हा मार्केट उघडलेलं आहे तेव्हापासून शेतकऱ्याची लूट चालू आहे ना जर एका किलो मागे 25 ग्राम जरी म्हणत असेल तर एक समजा मी कदाचित 100 क्विंटल मागवला असेल तर त्या 100 क्विंटलवर आज 2.5 क्विंटल म्हणजे माझे 2.5 मध्ये फुकट गेले मग ही लूट ही आतापर्यंतची लूट झालेली ही लूट त्याच्यातून वसूल करण्यात यावी आणि ही लूट त्याच्यात काय होतं ही ताकद आमची थोडी कमी पडली आम्ही आमच्या पद्धतीनं तर खेटतच आहोत परंतु ज्या लोकप्रतिनिधीनं त्यांची बी जबाबदारी आहे यात लक्ष घालून इथं जर कुठं फ्रॉड होत असेल शेतकऱ्यांचं ही जी लूट आहे दादा 2 मिनिट आज अभिषेक देशमुख समोर आला आता एवढा मोठ्या मार्केट कमिटीच्या विरोधात जर तो समोर येऊन जर तो लढण्यास तयार आहे आपणही त्याच्या पाठीमागं ताकदीनिशी उभं राहावं असं आम्ही पत्रकार दादा कारण ही शेतकऱ्याची सर्वात लूट आहे यांनी तर 2 लाख सांगितलंय मी म्हणतो की किमान एक मार्केट कमिटी निव्वळ 4 लाख रुपये देते या 25 ग्रामच्या माध्यमातून तुम्ही टोटल लावा रोजची खरेदी एका मार्केटला 5 ते 7 हजार क्विंटल माल असते 100% दादा त्या जे नाव सांगितलं त्या दादाच्या सुद्धा अभिषेकच्या आम्ही मागं होतो म्हणून आम्ही त्याच्यापर्यंत गेलोय तो जेव्हा मार्केटवर एकटा लढत होता तेव्हा आम्ही त्या मार्केटवर त्याच्यासाठी गेलो होतो त्याच्या मागेही उभं राहिलो तुम्ही बातम्यातून सहकार्य केलं त्यामध्ये काही दुमत नाही निश्चितपणानं पणनला सुद्धा आमचं पत्र इश्यू झालेलं आहे तुम्हाला मेल सुद्धा दाखवू शकतो मी पणनला पत्र मी मेल केलेलं आहे स्वतः पणनला सुद्धा पत्र इश्यू झालेलं आहे परंतु त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची जी प्रोसिजर त्याला बंद पाडण्यासाठी ही पणनवरूनच आणावं लागते पुणे पणन संचालकालाच ती कारवाई करावी लागते यांच्या हाती बंद करण्याची कारवाई नाहीये त्याच्यामुळे फार मोठी अडचण आमची झालेली आहे येत्या हप्त्यात तेही करून टाकू त्याच्यामध्ये काय दुमत नाही कारण एकाला दणका दिल्याशिवाय बाकीच्या जागेवर येणार नाहीत आणि शेतकऱ्याची लूट थांबवणार नाहीत हे मात्र नक्की आहे निश्चितपणानं तुम्हाला सांगतो त्याला दणका देऊ म्हणजे देऊ त्यामध्ये काही दुमत नाहीये कारण त्यानं लय लोकांना 10 वर्षात लुटलं आणि अफाट लुटले त्यामध्ये काही चिंता नाही जिथं जिथं जे खरीददार होते आज ते कुठल्या लेवलले ते आम्हाला माहिती आहे त्यामुळं बऱ्यापैकी ती भानगड आम्हाला माहीत असल्या कारणास्तव ते 100% त्याच्यावर कारवाई करू तुम्ही सारेजण आलेत वेळ दिला सर्वांनी आमची मागणी ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद थँक्यू मामा चहा ते आपलं नाश्ता 2